पीक कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार उन्मेष पाटील, काँग्रेसचे प्रदीप पवार, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख गुलाब वाघ, मौलाना हारून मुफ्ती, ॲडव्होकेट विश्वास भोसले, दीपक सिंग राजपूत, सुनील देवरे व जळगाव जिल्ह्याचे सर्व विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारांच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची केळी, कापूस विमा, शेतकऱ्यांना मिळणारा तुरळक भाव, विम्याची रक्कम यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर व महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकरी विरोधी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी वर्ग व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव.